मागील काही दिवसात राज्यात विविध भागात चांगला पाऊस झाला, पण शेतात साचून राहिलेल्या पाण्यामुळे ऊसाच्या वाढीवर, उत्पादन क्षमतेवर आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात, ज्यामध्ये ऊसाची वाढ खुंटते, मुळकूज, कांडेसड, अन्नद्रव्यांचं शोषण तसंच विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। मग या सगळ्यावर मात कशी करायची आणि पिकाची काळजी कशी घ्यायची जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्वराली, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शेतात पाणी साचल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं। अशा परिस्थितीत मुळांची श्वसन क्रिया मंदावते आणि नवीन मुळांची वाढ थांबते। त्यामुळे ऊसाला आवश्यक पाणी आणि अन्नद्रव्यांचं शोषण कमी होतं। अर्थातच त्यामुळे नत्र, लोह, गंधक असे अन्नद्रव्य पिकाला मिळत नाहीत आणि पानं पिवळी पडतात। त्यामुळे सर्वात आधी आपण ऊसातल्या पाण्याचा निचरा करून घ्यायचा आहे। उतार्याच्या बाजूने चर काढायचेत आणि शेतातलं पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढून घ्यायचंय। याशिवाय ऊसाची वाळलेली आणि कुजलेली पानं काढायचीत, जेणेकरून हवा खेळती राहील। यानंतर ऊसाची वाढ पुन्हा चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला हेक्टरी 60 किलो नत्र, 40 किलो पालाश आणि 12.6 किलो मायक्रोसोलचा वापर करायचा आहे। यासोबत आणखी 2 फवारण्या महत्त्वाच्या आहेत। पहिली फवारणी DAP 2% म्हणजेच 20 ग्रॅम अधिक युरिया 1% म्हणजेच 10 ग्रॅम अधिक पालाश 0.5% म्हणजेच 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करायची। दुसरी फवारणी नत्र स्थिर करणाऱ्या आणि स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणूंचा हेक्टरी 2.5 लिटर प्रति 500 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करायची। या दोन्ही फवारण्या पिकासाठी फायदेशीर राहतात। याशिवाय पाऊस आणि सततच्या दमट हवामानामुळे तांबेरा, पोक्का बोईंग, तपकिरी ठिपके, मुळकूज यासारखे रोग आणि कांडीकीड, खोडकीड आणि इतर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। मग यासाठी काय करायचं? तर यासाठी आपण मँकोझेब 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारायचे। याशिवाय कांडीकीड आणि खोडकिडीच्या नियंत्रणासाठी क्लोरअँट्रानिलिप्रोल हे 3.75 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारायचे। ही माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील डॉक्टर अभिनंदन पाटील, प्रणाली ढेकाने आणि डॉक्टर अशोक कडलग यांनी दिली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला कोणत्या वेगळ्या विषयाची माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा। तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।